अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीतील विमानतळाविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रनवेच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचा अंदाज येण्यासाठीचे लाईट्स नाहीयेत। विमानतळावर व्यावसायिक एटीसी प्रणाली नाहीये। स्थानिक फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तर या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेक ऑफ घेणाऱ्या विमानांना मुंबई एटीसीवर अवलंबून राहावं लागतं। भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट या बारामतीमध्ये नाहीये। तर या विमानतळावरील हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं। प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते। धावपट्टीवरील दृश्यमानतेवरच विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग केलं जातं। या अपघातानंतर भारतीय हवाई दलानं तिथे तात्पुरते एटीसी टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारलंय। दरम्यान दादांच्या विमानाचा अपघात का झाला ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। बारामती विमानतळ रनवे दोन्ही बाजूला तिथे लाईट नाहीये। विमानतळावर व्यावसायिक एटीएस प्रणाली नाहीये। फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जातो। तर पायलटला मुंबई एटीसीवर अवलंबून राहावं लागतं। हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं। प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते। विमानतळावर फक्त एक छोटा ॲडवायझरी टॉवर उपलब्ध आहे। तर धावपट्टीवरील दृश्यमानतेवर विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग हे अवलंबून असतं।